रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्येची कहाणी म्हणजेच कथा बघणार आहोत। बघा, पिठोरी अमावस्येला खूप जास्त महत्त्व आहे। त्या दिवशी काय केलं जातं तर पितरांची सेवा केली जाते। त्याचबरोबर महिला 64 योगिनी हे व्रत करतात आणि श्रावणी पोळा सुद्धा या दिवशी असतो। या दिवशी श्रावण महिना संपतो आणि दुसऱ्या दिवशीपासून भाद्रपद महिना सुरू होतो। तर पिठोरी अमावस्येची कहाणी आता आपण बघणार आहोत। 8 पाट नगर होतं। तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांची श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन ते पोर मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असे 6 वर्ष झाले। 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागवला। ते मेलेलं पोर तिच्या सुनेच्या ओटीत टाकलं आणि तिला रानात हाकलून लावलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल। आता झोटिंग म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला स्क्रीनवर देते। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथे आली आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली। ती म्हणाली, मी एक ब्राह्मणाची सून। दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व माझं मूल हे मरण पावतं। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचे श्राद्ध असते। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेल्या ब्राह्मणांना जेवता येत नाही आणि आजी सासऱ्यांचं श्राद्ध होत नाही। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण देखील उपाशीच राहतात। अशी 6 बाळंतपण माझी झाली। 7व्या खेपीला सुद्धा असंच झालं। तेव्हा मामांजींनी, माझ्या सासऱ्यांनी माझा राग आला आणि त्यांनी मला, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असे सांगितले। असं म्हणून ते मेलेलं मूल त्यांनी माझ्या ओटीत घातलं आणि मला घरातून घालवून दिलं। नंतर मी इथे आले। आता जाऊन तरी काय करायचे असे म्हणून ती रडू लागली। तशीच झेटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नकोस, अशीच थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असे झाल्यावर मी आहे असे म्हण। त्या तुला पाहतील, कोण कोटची म्हणून चौकशी करतील। तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं। तिथून उठली, पुढं गेली। ते एक बेलाचे झाड पाहिलं। तिथेच उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली। तो जवळच तिला एक शिवलिंग दृष्टीस पडले। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या आणि देवकन्या आणि 7 अप्सरा स्वाऱ्या सुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली आणि नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। तेव्हा ती खाली उतरली, मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं। त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली। तिने सर्व हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्या तिच्या मुलाची चौकशी केली। तेव्हा अप्सरांनी ती दाखवली। पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। पुढे तिला हे व्रत सांगितलं। 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात। पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली। ती आपल्या गावात आली। लोकांनी हिला पाहिलं। ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी, तुमची सून घरी येत आहे। त्याला ते खोटं वाटलं। अर्ध घटकेनं पाहू लागला। तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला, घरात गेला। मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं आणि तांदूळ सुनेवरून आले मुलांमधून ओळून टाकले। हातपाय धुवून घरात आला। सुनेने सर्व हकीकत सुनेला
सर्व हकीकत विचारली. तिनं ती सारी हकीकत सासऱ्यांना सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली. ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण. ही होती पिठोरी अमावस्येची कहाणी. पिठोरी अमावस्येला 64 योगिनी व्रत केलं जातं. 64 योगिनी व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या सुखसमाधानासाठी केलं जातं. त्याचबरोबर आपल्या मुलांमध्येही प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की चांगले गुण असावे, त्यांच्यात जे गुण असावे ते अवगत व्हावे आणि आपली मुलं चांगल्याच मार्गाला लागावी. तर त्यासाठी स्त्रिया हे 64 योगिनींचं पूजन करत असतात आणि त्यांचं व्रत करत असतात. ते व्रत कसं करावं याचा व्हिडिओ आपण लवकरच बघू. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.